रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. काही माता मावल्यांनी मला विचारले की महाराज, हा नवरात्राचा काळ आहे, उपासनेचा काळ आहे. या काळामध्ये 9 दिवसामध्ये 9 प्रकारच्या साड्या नेसाव्या, 9 रंगाच्या साड्या नेसाव्या असं आमच्या कानावर येत आहे. तर शास्त्रामध्ये हा विषय काही आलेला आहे का? धर्मशास्त्रात याचं काही वर्णन केलेलं आहे का? तर भक्ती हा जो विषय आहे हा श्रद्धेचा, प्रेमाचा असणारा विषय आहे. कारण की नारदांनी भक्ती म्हणजे काय, सा तू अस्मिन परम प्रेमरूपा, प्रेमरूपी ही भक्ती आहे. कोणतंही व्रत, उपवास, साधना करत असताना त्याविषयी आपल्या अंतःकरणात त्या देवतेविषयी, साधनेविषयी किती प्रेम आहे हे महत्त्वाचं असतं. पण सध्याच्या काळामध्ये मार्केटिंग करणाऱ्या काही व्यावसायिक लोकांनी असणारं स्वतःचं दुकान चालावं याच्याकरता असणारं काय केलेलं आहे, हे नवीन नवीन काही गोष्टी घुसवलेल्या आहेत. तसं पाहिलं तर आपल्या कोणत्याही धर्मशास्त्राच्या असणाऱ्या ग्रंथामध्ये कोणत्या नवरात्रात ह्या दिवशी या रंगाची साडी घालावी याचं काहीही वर्णन आपल्या धर्मशास्त्रात कुठेही दिलेलं नाही आहे. फक्त हे जे व्यावसायिक लोक येतं त्या व्यावसायिक लोकांनी असणारा आपल्या धर्माविषयी या अंधश्रद्धा पसरवलेल्या आहेत. म्हणून कुण्याही असणारं माता मावल्यांनी या अंधश्रद्धेला बळी पडू नये. नवरात्रामध्ये आपल्याकडे असेल ती साडी घालावी, अमक्याच रंगाची साडी आज घालावी असा दुराग्रह कुणीही करू नये. याला धर्मशास्त्रात कुठेही आधार नाही. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल.